तो दोस्तों जिसका डर था आज वही हुआ। हो बरोबर ओळखलत तुम्ही। आज गुंडगे गाव इथे धरती ओमच्या इथे पूर्ण गाव झोपेच्या तंद्रीत असल्याने 2 दुकानांचा सातबारा चोरांनी वाजवला। अर्थातच चोरी केली आणि पोलीस प्रशासनाने पूर्णपणे झोपेच्या तंद्रीत होतं। तर पोलिसांना हे सांगणं आहे माझं की सर तुम्ही राऊंड अपला जेव्हा येता, जेव्हा पोरं खाली बसलेले असतात गावातली, त्यांना तुम्ही हाकलता आणि त्यांना तुम्ही घरी पाठवून देता आणि आज जर तीच पोरं जागी असती तर कदाचित ही चोरी झाली नसती। तर प्रश्न हा पडतो की गुंडगे गावाची जबाबदारी घेणार कोण? या कर्जतची जबाबदारी घेणार कोण? पोलीस घेणार का गावकरी घेणार? प्रश्नच पडतो। बघा विचार करा, तुम्ही तरी जबाबदारी घ्या, नाही तर मग आम्हाला एक गाव सावरखेडे पिक्चर तर पाहिलाच असेल, तशी काहीतरी स्कीम करावा लागेल। तर पोलीस काय कारवाई करतील ती करतीलच, पण त्याआधी मला या कर्जत करणाव गावकऱ्यांना सांगायचंय की बघा चोर हा चोरी करणारच, त्याची जातच ती, त्यामुळे तो त्याचा स्वार्थ साधण्यासाठी तो कोणाचाही जीव घेऊ शकतो, कारण की त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो। त्यामुळे कुठे चोरी होत असेल तर आजूबाजूच्यांना कळवा आणि दोघं तिघं चोर बघून तुम्ही हिंमत करून जाल तर तुम्हाला सांगतो या चोरांच्या टोळ्या असतात, त्यामुळे ते पहारा देऊनच असतात आणि त्यांच्या हातात चाकू सुरी चॉपर असं काही ना काहीतरी असतं, तर ते आपल्यावरती हमला करू शकतात आणि पळून जाऊ शकतात। आणि गावकऱ्यांना रात्री येणं शक्यतो टाळा। कोण नाईट ड्युटीवरनं येत असेल, कोणी सकाळी जॉबला जात असेल तर त्यांच्यासोबत कोणीतरी आपल्या घरातला माणूस जा। काळजी घ्या, सध्या वेळ काळ खूप वाईट आहे आणि पुढे सांगू नाही शकत, पण कठीण काळ आहे। आणि जे गावकरी म्हणतात ना की काय आले चोर, आमच्या घरात काहीच नाही, आम्हाला काहीच होणार नाही, पण जरा आपल्या आजूबाजूच्यांचा पण विचार करा। जर आलेच तुमच्या घरात चोर, त्यांना काय माहिती तुमच्या घरात काय आहे का नाही, आणि धरले तुम्हाला तर? त्यामुळे दुसऱ्याच्या पण जीवाचा विचार करा, मतलबी बनू नका। चला काळजी घ्या।